शैलपुत्री देवी, नवरात्रीचा पहिला दिवस. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आपण शैलपुत्री देवीचे स्वागत करतो. शैलपुत्री हे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभे राहतात हिमालयाचे बर्फाच्छादित शिखर आणि त्यामध्येच राहणारी एक दिव्य कन्या. शैल म्हणजे पर्वत, पुत्री म्हणजे कन्या, पर्वतराजाची लाडकी कन्या. पण या कथेत एक गहन भूतकाळ लपलेला आहे. कधीतरी या देवी सती नावाने ओळखल्या जात होत्या. त्या दक्ष प्रजापतीचे कन्या होत्या, पण जेव्हा त्यांचे पित्यांनी महादेवांचा घोर अपमान केला तेव्हा त्या हे सहन करू शकल्या नाहीत. त्यांनी स्वतःला यज्ञाग्नीत समर्पित केले. पण प्रेम आणि भक्ती कधी मरत नाही, ते फक्त रूप बदलते. म्हणून पुढच्या जन्मी या देवी हिमालयाच्या घरी पार्वती रूपाने जन्माला आल्या. पर्वतराजांनी त्यांचे नाव ठेवले शैलपुत्री. त्यांचे उजव्या हातात चमकतो तीक्ष्ण त्रिशूल, जो अन्याय आणि अधर्माचा नाश करतो. डाव्या हातात विकसित कमळपुष्प, शुद्धता आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक. आणि त्यांचे वाहन नंदी, जो धैर्य व बलिस्थिरतेचे प्रतीक. या देवीची उपासना म्हणजे आपल्या जीवनात दृढतेची, शक्तीची आणि शुद्धतेची सुरुवात. जसे पर्वत अटूट उभे राहतात, तसेच तिच्या आशीर्वादाने आपल्या मनातील सर्व चंचलता, भीती आणि अडचणी दूर होतात. या दिवशी लाल रंगाचं विशेष महत्व आहे. हा रंग ऊर्जा, सामर्थ्य आणि तेजाचा प्रतीक. जसे सूर्योदयाच्या वेळी पर्वत शिखरे लाल रंगाने उजळून निघतात, तसेच आपले ही जीवन नव्या उमंगाने भरून निघो.